असा पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत बटाट्याचा चिवडा तुम्हाला पण बनवायचा आहे? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. महाशिवरात्र जवळ आली आहे. उपवासाची थाळी म्हटलं की त्यामध्ये बटाट्याचा चिवडा असलाच पाहिजे. फक्त 3 बटाटे वापरून आपण डिशभर बटाट्याचा कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बटाटे न शिजवता, तुरटी न वापरता झटपट असा मोकळा, सुटसुटीत, पांढरा शुभ्र, क्रिस्पी बटाट्याचा चिवडा आज आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी 3 लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तिन्हीचीही आपण सालं काढून घेऊया. आता तुम्ही विचार करत असाल बटाटा कोणत्या प्रकारचा घ्यावा, तर ज्याची साल पातळ असते असा बटाटा तुम्ही निवडायचा आहे. आत्ता सध्या मार्केटमध्ये पातळ सालीचे बटाटे मिळत आहेत, ते तुम्ही नक्की घ्या. अशा प्रकारे आपण सगळ्या तिन्हीची सालं काढून घेतलेली आहेत. आता तिन्हीही आपण पाण्यात टाकून ठेवूया. बाहेर ठेवले तर ते काळे पडतील, म्हणून ते पाण्यात ठेवायचे आहेत. पाण्यात ठेवल्याने ते काळे पडत नाही आहेत. आता आपण किसणी घेतलेली आहे. किसणीने आपण त्याचा किस पाडून घ्यायचा आहे. इथे मी जाड दातांची किसणी घेतलेली आहे आणि अशी थोडीशी तिरकी पकडून थोडीशी आपण किसून घेऊया. असे मोठे मोठे त्याच्या किस पडतो. व्यवस्थित आपण आता त्याचा किस करून घेणार आहोत. जर असं तिरकी ज्यावेळेस आपण किसणी पकडतो त्यावेळेस लांबसडक किस तयार होतो. अशा प्रकारे मी तिन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता हे आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत. मी पाणी घेतलेलं आहे. नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये किस टाकलेला आहे. हा किस आपण 2दा ते 3दा धुवून काढायचा आहे. जोपर्यंत या किसातून क्लीन असं वॉटर निघत नाही तोपर्यंत आपण ते धुवून काढायचं आहे. आता या पाण्यामध्येच आपण 2 ते 3 चमचे मीठ टाकणार आहोत, जेणेकरून त्या किसाला मीठ लागेल. कारण आपण इथे बटाटा शिजवणार नाही आहोत, त्यामुळे बाहेरच त्याला मीठ लागलं पाहिजे, म्हणून यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता किस हा आपण बाजूला काढून घेऊ आणि एका कापडावर पसरून ठेवू सुकवण्यासाठी. किस मी व्यवस्थित कापडावर पसरून ठेवलेला आहे. हा फॅन खाली तुम्ही 10 ते 15 मिनटं सुकवायचा आहे आणि असा जरा कोरडा झाला की तो काढून घ्यायचा आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढत आहे. यातलं सगळं पाणी टिपून गेलेलं आहे. कोरडा झालेला आहे किस. आता गॅसवर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी. यामध्ये थोडा थोडा किस टाकून आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा, इथे आपण बटाटा शिजवून वगैरे काही घेतलेला नाही आहे, फक्त किसून घेतलेला आहे. आता तो हलवायचा आहे. जसजसा तो शिजायला लागेल किंवा फ्राय होईल तसा तो वर तरंगायला सुरुवात होतो. बघा, त्यातील बबल कमी झालेले आहेत. बघा, सगळे बबल संपलेले आहेत यातले. आता आपण हा बटाटा काढून घेऊया, म्हणजे आपला बटाट्याचा चिवडा तळून झालेला आहे. आपण हे तसेच ठेवणार आहोत. आता तोपर्यंत दुसरी बॅच आपण तळून घेऊया केसाची. तीही असं सुट्टा करून आपण तळून घेऊया आणि त्यातले बबल संपेपर्यंत ती पुन्हा काढून घेऊया. किस भाजल्यानंतर तो वरच्यावर तरंगतो, त्यातील बबल कमी होतात की समजावा आपला किस झालेला आहे व्यवस्थित तळून. बघा किती पांढरा शुभ्र झालेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आपण आधीही मीठ टाकलेलं आहे. थोडीशी पिठी साखर टाकून हलवून घेऊया. हे तुम्ही एखाद्या पातेल्यात वगैरे घेऊन टॉसही करू शकता व्यवस्थित. आता थोडेसे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत. तेल खूप गरम असल्यामुळे पटकन तळलं जात आहे. आपण लगेच काढून घ्यायचं आहे झाऱ्यात. यानंतर आपण काजू तळून घेऊया. काजूही व्यवस्थित तळलेले गेले आहेत ब्राऊन कलरचे. आपण तेही काढून घेऊया. आता त्यानंतर आपण टाकणार आहोत बेदाणे. थोडेसे बेदाणे टाकणार आहोत. बेदाणे लगेच फुलतात, त्यामुळे ते लगेच काढून घ्यायचे आहेत, लगेच वर येतात. बेदाणेही आपले तळून झालेले आहेत. आता 2 मिरच्या टाकूया तिखटपणासाठी आणि त्याही काढून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया. एखाद्या बाउलमध्ये घेऊन तुम्ही टॉस करून घेऊ शकता. हे
जेणेकरून सगळं एकत्र व्यवस्थित होईल। अशा प्रकारे आपला पांढरा शुभ्र कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा। बाय।